चला पेज नंबर किती 348. नाव काय बरं कुणाच्या पुस्तकात ठेवायचं आहे? अर्जुन. कोण आहे? अर्जुन. आपली लेखापुस्तके एकेरी नोंद पद्धतीने ठेवतात. अगोदर क्वेश्चन समजून घेऊत. त्यांची संपत्ती व देयता खालीलप्रमाणे आहे, म्हणजे मिक्स दिले आहे आपल्याला, अलग अलग करायचं आहे. आणि ते कॉलम्स दिले, कॉलमच्या खाली काही अतिरिक्त माहिती आज दिलेलं आहे आपल्याला. ते अतिरिक्त माहिती कसं सॉल्व करायचं आहे ते चालूवर बघूत आपण. ओके, तर चला तयार करा. आपल्याला काय काय तयार करायचं आहे? अवस्था विवरण आणि नफा तोटा विवरण. हेडिंगला नाव टाका अवस्था विवरण. अवस्था विवरण. पुस्तकात लिखाण पद्धत वेगळी आहे बरं का, सेपरेट दिली तर आपण सेपरेट करत नव्हतो. ओके, अवस्था विवरण किती कॉलम्स होते बरं काल अवस्था विवरणचे? 2. हा, नाव काय काय येतात बरीच अवस्था विवरणला? देयता, पुन्हा संपत्ती. इयर्स कोणकोणते आहेत बघा बरं तिथं, वर्ष कोणकोणते दिलेत त्या कॉलम्सला? 31 मार्च 2017 आणि 31 मार्च 2018 आहे, बरोबर आहे ना? म्हणजे पहिलं कॉलम हे कधीचं आहे बरं? 2017चं आहे. आणि दुसरं कॉलम कधीचं आहे? 2018चं. इकडं पण लिहा 2017 2018 लिहिलो. आता अवस्था विवरण झालं आपलं तयार. ह्याला नावे जमा नसते बरं का अवस्था विवरणला. खाते नाही, तर खात्याला आपण नावे जमा लिहितो. तर खाते शब्द आहे का? नाही. पुन्हा नंतर नेक्स्ट काय तयार करायचं आपल्याला? नफा तोटा, गायछाप, तंबाखू विवरण. खाताव का? खाताव का नाही रे? खात जा. असं निकर राहून कोणाचं भलं झालं आहे की नाही? विवरण. इथं पण राशी, इथं पण राशी, राशी भाऊ. ओके, 7 ने 12 7 आहे का? बघताव का? पहिलं बघत होतो आम्ही स्टार प्लस वर का कशावर तर होतं ना. हा, गोपी भाऊ, राशी भाऊ, मोठा बेन, आणि मला अजून नाव माहित आहे तर कोकिळा. बघा इथपर्यंत माझा अभ्यास होतो त्याच्यात. ध्यानात ठेवलं तर पक्क ध्यानात ठेवायचं असते. पिक्चर मधले डायलॉग आहे का? बघा सिरियल खूप चांगलं होतं ना ते. बघितलं का नाही? नाही, पहिलं होतं. आता पण येते? अच्छा. हां हां. झालं. शेवटी नफा तोट्याचे फक्त 2 कॉलम्स तयार करायचे बरं का, विवरणचे आणि रकमाचे. तू काय तयार केलास रे बघा? ते वरी कशाचे आहेत कॉलम्स त्याच्यावरचे? हे कालचं आहे होय. अच्छा, झालं सर्वांचं? चला बा, ते खाली आन्सरमध्ये बा सेपरेट अवस्था विवरण दिलेत बरं का. इथं सेपरेट दिलेत, आपण एकाच ह्याच्यामध्ये घेतला पण कॉलम्स डबल केला ना आपण इथं. ओके, चला बा आता पहिलं काय दिलंय बरं आपल्याला? संपत्ती आणि देयता एकत्रित दिलेलं आहे बरं का. संपत्ती अलग करायचं आणि देयता अलग करायचं आहे. त्या वर्षच त्या रखान्यात लिहून टाकायचं आहे आपल्याला. पहिलं अमाऊंट काय, पहिली पद काय बरं बघा बरं त्याच्यात? रोख काय असते आपली? संपत्ती. दाखवा मग संपत्ती बाजूस रोख. आणि जरा मोठ्यानं बोंबला, जरा मागत करायचीच लेकर असल्यासारखं वाटतं बा तुम्ही सगळे मला. किती आहे अमाऊंट? 1500. आणि नंतर 1000.
हे 2017 म्हणजे कधीचं आहे बरं? ते प्रारंभिकचं आहे. 2017 कधीचं आहे? प्रारंभिक. आणि 2018 हे अंतिमचं आहे. नेक्स्ट काय बरं? विविध ऋणको. ऋणको काय असते? आपली संपत्ती. ऋणको याचा अर्थ ग्राहक, कस्टमर बरं का. कस्टमरकडून आपल्याला काय असतं? येणं असते. काय असते? आपल्याला येणं. आणि धनको म्हणजे सावकार, त्याला आपण देणं असतो. दाखवा विविध ऋणको. किती रुपये अमाऊंट बरं? किती? 30,000. 46,000. एक दिवस तुम्हाला सगळ्यांना असं उभा करूनच क्लास घ्यावा लागेल, त्याशिवाय तुम्ही सुधारत नाहीत. हा नेक्स्ट मोठ्यानं बोंबला. स्कंद म्हणजे काय म्हणता? कंसात दिले पण माल साठा. स्टॉक. व्यवसाय करतोय म्हणल्यास व्यवसायामध्ये काही स्टॉक शिल्लक राहते की नाही आपल्या? मग ते स्टॉक आपण भविष्यात वापरणार आहोत, तर भविष्यातील आपली काय असते? संपत्ती. दाखवा मग स्कंद. किती? 35,000. आणि नंतर 31,000. झालं. नेक्स्ट काय बोंबला बरं? संयंत्र आणि यंत्र. व्यवसायामध्ये यंत्र असतात का नाही आपल्या? यंत्र काय असेल? आपली संपत्ती. किती? 61,000 आणि 75,000. नेक्स्ट विविध धनको. आता सांगितलं ऋणको आपली काय असते? संपत्ती. आणि धनको काय असेल मग? आपली देयता. दाखवा देयता बाजू धनको. देयताला जास्त पद नसतात बरं का. देयताला थोडीच पद असतात. ते प्रत्येक चॅप्टरमध्ये. किती किती आहे बरं? 15,000 आणि 13,500. हा. नेक्स्ट देयपत्र. विपत्र याचा अर्थ काय इंग्लिशमध्ये? त्याला काय म्हणतो? विपत्राला बिल. काय म्हणतो त्याला? बिल. देय याचा अर्थ काय? देणं. आलं लक्षात? विपत्र दोन प्रकारचे असतात. एक प्राप्य विपत्र असतं आणि दुसरं देयपत्र. प्राप्य याचा अर्थ येणं आणि देय म्हणलं की देणं. दाखवा मग देयताला. देय विपत्र. किती आहे बरं देयपत्र? म्हणजे पहिलं प्रारंभिकचं काय नाही वाटतं. दुसऱ्याचं किती आहे? 4,000 का? ओके 4,000. झालं. आता इथपर्यंत झाल्याच्या नंतर बा आपल्याला कधी पण नफा तोटा विवरण हे लगेच आपल्याला चालू करता येत नाही बरं का. पहिलं आपल्याला प्रारंभिक भांडवल आणि अंतिम भांडवल माहीत असणं गरजेचं आहे. मग ते प्रारंभिक भांडवल आणि अंतिम भांडवल बघा बरं. मग ते कसं काढतो? सूत्र कसं म्हटलं होतं? संपत्तीमधून काय वजा करायचे आपल्याला? देयता. संपत्तीमधून देयता वजा केल्यास आपल्याला भांडवल निघतं. ते प्रारंभिकचं असेल किंवा अंतिमचं असेल. तर बघा बरं आता संपत्ती 2017ची किती इथे? 1,27,500 येते का? 1,27,500 झालं. मग इकडं पण किती येईल बरं? 1,27,500. त्याच्यातून किती मायनस करायचे आपल्याला? फक्त 15,000. 15,000 मायनस करून बघा किती राहतात? 1,12,500 राहतात का? 1,27,500 मधून किती मायनस करायचे आपल्याला? 15,000 फक्त. 15,000 मायनस करून किती राहतात? 1,12,500. आणि आपलं काय निघालं? ते प्रारंभिकचं निघालं. ओके. आता नंतर अंतिमचं बघा बरं. आता अंतिमची संपत्ती किती ती अगोदर? किती? 1,00,000 मोठ्यानं सांग. 53,000. पुस्तकातलं सांगू नको. 1,53,000. 1,53,000. त्याच्यातून किती मायनस करायचे बरं? 13 आणि 4 17,500. 17,500 मायनस करून बघा बरं. 1,53,000 मधून 17,500 मायनस 0 0. 10 मधून 5 गेले 5 हाचा 1 8. 13 मधून 8 गेले 5 हाचा 1. 5 मधून 2 गेले 3. 1,35,500. 1,35,500 आलं का? आलं. चला ह्याला नाव द्या. काय म्हणतो आपण ह्याला इथं? भांडवल. काय म्हणायचं ह्याला? भांडवल. नुसतं भांडवल शब्द लिहा. का पुस्तकातल्या पद्धतीनं करायचं? सेपरेट कॉलम्स नाही ना? हां असं सोपं जाते ना. म्हणजे पटपट तिथं शिफ्टिंग करायचं. झालं. मग मला सांगा आता इथं 2 भांडवल आले आपले. पहिलं भांडवल किती? 1,12,500 आणि दुसरं किती रुपये आले बरं? 1,35,500. म्हणजे 1,12,500 कोणतं भांडवल आहे बरं?
कोणतं भांडवल आहे? हां, प्रारंभिक सुरुवातीचं आहे ना, 2017 म्हणजे सुरुवातीचं आहे, म्हणजे प्रारंभिकचं निघालं. आणि हे 1,35,500 कधीचं आहे? अंतिमचं आहे. दोन्ही पण भांडवल निघाले आपल्याला. मग आता फॉर्मॅट लिहायचं का आता नफा तोटा विवरणचं? आता नफा तोटा विवरणमध्ये कंपल्सरी अगोदर काय घ्यायचं म्हणतो आपण? अंतिम भांडवल. अंतिम भांडवल. आता अंतिम भांडवल किती आले बघा बरं? 1,35,500. आवाज नाही बरं का मला. आउटरच्या कॉलममध्ये 2 कॉलम्स तयार केला आपण, इनर आणि आउटर. घेतलो. आता खाली काय म्हणते बघा बरं, एकदा वाक्यरचना आपल्याला सगळे शेवटचे वाक्य वाचायचे का आता? आता तिथं काय म्हटलंय? 2017-18 या वर्षात, म्हणजे चालू वर्ष आपलं 2017-18 आहे बरं का. 2017-18 या वर्षात त्यांनी 15,000 अतिरिक्त भांडवल गुंतविले. किती रुपये म्हणते? 15,000. काय गुंतवले? अतिरिक्त भांडवल. झाले इथपर्यंत. आता ते अतिरिक्त भांडवल निघालं आपल्याला आहे तिथं दिले. आता फुल स्टॉप देऊन त्याच्या पुढे काय म्हटले बरं? त्यांनी वैयक्तिक उपयोगाकरिता प्रत्येक महिन्यात किती उचलले म्हणते बरं? 2,500 व्यवसायातून उचलले. आणि 31 मार्च 2018 रोजी संपणाऱ्या वर्षाचा नफा तोटा शोधून काढा म्हटले आपल्याला. ओके. फॉर्मॅट बघा आपण काय म्हटलं होतं बरं? फॉर्मॅट एकदा चेक केलं तर पहिल्यांदा कंपल्सरी काय घ्यायचं म्हणतो आपण? अंतिम भांडवल. काय घ्यायचं? अंतिम भांडवल. त्याच्यामध्ये एकच पद प्लस होते, ते म्हणजे उचल. ते म्हणजे काय प्लस होते? उचल. उचल प्लस करून खाली रक्कम दाखवायची आहे. त्याच्यातून किती पद मायनस करायचे असतात आपल्याला? 2. किती? 2. पहिलं कोणतं असते? प्रारंभिक भांडवल आणि दुसरं अतिरिक्त भांडवल. 2 पद मायनस करून आलेल्या रकमेला काय म्हणतो आपण? ढोबळ नफा किंवा तोटा. बरोबर आहे ना. आणि पुन्हा जी काही खर्च आहे ती खर्च मायनस करता, उत्पन्न असेल तर प्लस करता, आणि पुन्हा शेवटी काय निघते आपल्याला? शुद्ध नफा किंवा तोटा निघत असते. मग चला मग आता त्या फॉर्मॅटनुसारच आता कंपल्सरी काय प्लस करायचं याच्यामध्ये? उचल. हे का प्लस चिन्ह दिलो का? कंसात द्यायचं असं. प्लस उचल. प्लस उचल. ओके. मग आता उचल प्लस करायचं ना आपल्याला. मग आता तिथं उचल कसं केले म्हणते बरं तिथं वाक्यामध्ये आपल्याला? त्यांनी वैयक्तिक उपयोगाकरिता प्रत्येक महिन्याला, म्हणजे दरमहा, लक्षात, दरमहा किती रुपये उचल केले म्हणते बरं? 2,500. मला सांगा एका वर्षात किती महिने असतात बरं? 12 महिने असतात. किती असतात? 12 महिने. तिथं आपल्याला ऑलरेडी अमाऊंट दिले का? काढून नाही तर आपल्याला काढायचं. मग हे कंसामध्ये लिहा 2,500 गुणिले 12. प्रत्येक महिन्याला 2,500, तर 12 महिन्याची उचल किती होते बघा बरं? किती? 30,000. इथं 30,000 आलं का इनरच्या रकान्यात? त्याचं गुणाकार करून 30,000 कुठून आले हे लक्षात राहील ना. हा. मग बघा बरं आता दुसरं काय प्लस करायचं का याच्यामध्ये? नाही, म्हणजे हेच आता डायरेक्ट आउटरला दाखवत ना. 30,000 दाखवलो. आता मला सांगा अंतिम भांडवल किती आहे? असं लिहून ठेवा. ओके. पहिलं कोणतं करायचं बरं आपल्याला? प्रारंभिक भांडवल. प्रारंभिक भांडवल. आणि दुसरं कोणतं करायचं आपल्याला? अतिरिक्त भांडवल. फॉर्मॅट तर लिहून ठेवता येईल ना. अतिरिक्त भांडवल. फॉर्मॅट लिहून ठेवा. लिहिलो. आता प्रारंभिक भांडवल किती आहे बघा बरं? 1,25,500. इनरला लिहिलो, आउटरला लिहिलो का मी? नाही. पुन्हा नंतर ना अतिरिक्त भांडवल किती? तर अतिरिक्त भांडवल किती कुठं असते म्हणतो आपण? खाली 1,25,500 आहे ना. 25,500 अतिरिक्त भांडवल खाली समावणीमध्ये दिलेलं असते. समावणीत किती आहे बघा बरं? 15,000. किती? 15,000 दाखवलो. मग 2च पद मायनस करायचे आहेत ना आपल्याला. मग 2 म्हणल्यास किती येते बघा बरं? आता आउटरला टोटल किती मायनस करायचे बघा? टोटल किती मायनस करायचे आउटरला? ह्या दोन्हीची बेरीज आउटरला घ्या अगोदर. किती येते बघा? 1,25,000 आणि 500 आणि 15,000 म्हणजे 30. 1,40,500. 1,40,500 येते ना. बरोबर ना. चलो मग बघा हे मी इथे 1,40,500 का घेतलो? 2 पद मायनस करायचे तर बरोबर आहेत ना. मग 2 पद मायनस करायचे म्हणजे टोटल किती मायनस करायचे ते बघितलो. टोटल काढून घेतलो. टोटल मला किती मायनस करायचे तर 1,40,500. मग करा मग मायनस. आता मायनस करून किती येते बघा? 1,65,500 मधून 1,65,500 मधून किती मायनस करायचे तर 1,40,500
500 किती येते रे बघा, किती 25,000 फक्त लिहा मग इथं 25,000 किती आलं 25,000 आलं का? ओके. काय केलो खंडागळे नाही ना? हां, ह्या दोन्हीची बेरीज आउटरला घेतलो आणि 1,65,500 मधून 1,40,500 वजा केलो. खाली किती आलं आपलं फक्त 25,000. मग आता आलेल्या रकमेला नाव काय द्यायचं म्हणतो आपण, ढोबळ नफा किंवा तोटा. आणि पुन्हा नंतर त्याच्यात खर्चाचे काय असतील किंवा उत्पन्नाचे काय असतील तर ती प्लस मायनस करत चालतो. पण सध्या आपल्याला आहेत का सध्या इथं पद दुसरे समान आहेत का, खर्चाचे उत्पन्न दिलेत का नाही, म्हणजे हेच आपलं शेवट निघालं ना, शेवटी म्हणत असतं. मग आता आजच्या क्वेश्चनला आपल्याला ढोबळ नफा न म्हणता ह्याला काय म्हणायचं आपल्याला, शुद्ध नफा. काय म्हणायचं ह्याला, शुद्ध नफा. प्लसमध्ये आले ना उत्तर, हां प्लसमध्ये आल्यामुळं नफा म्हणायचं. मायनसमध्ये आला असतं तर काय म्हणलो असतो त्याला, तोटा म्हणलो असतो. मायनसमध्ये पण उत्तर येते ध्यानात ठेवा. पण आजच्या क्वेश्चनला मी ढोबळ नफा म्हटलो का नाही, का बरं म्हणाय नाही, तर पुढे आणखीन आपल्याला पद दिली नाहीत ना, समान आहेत का नाही, तर जर असले असते तर ढोबळ नफा म्हटलो असतो. आपल्या इथपर्यंतच होतं म्हणून ह्याला शुद्ध नफा फायनल इथंच म्हटलो. आता पुढे